वेळेमध्ये जमाबंदी आदेश लागू राहील. जे कोणी नागरिक सकाळी 11 वाजल्यानंतर सदर आदेशाचे उल्लंघन करताना आढळून येतील सकाळी 6 ते 11 या वेळेमध्ये भयंकर गर्दी होते. एवढ्या वेळामध्ये नागरिकांची मागणी आहे अजून 2 तास वाढवून द्या. याच्यामध्ये ह्याच्यामध्ये गडबड खूप होते, धावपळ होते प्रक्रियांची, सर्वसामान्यांची गर्दी भरपूर आहे. गावकऱ्यांची प्रचंड गर्दी होत आहे सकाळी 6 ते 11 या दरम्यान. आता तरकारीला गर्दी आहे. परत रक्षाबंधन आले 2 दिवसावरती, राखी पौर्णिमा, रक्षाबंधनचं पलीकडं स्टॉल लागलेला आहे. किराणा दुकानाची भरपूर गर्दी आहे, तिकडे दिसत असेल. हे 2 जण आलेत तिकडं तरकारी घेण्यासाठी सर्वजण. तर हे बघा, किराणा दुकानात प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. सर्व भागात पूर्णपणे ना वेळेअभावी, वेळ खूप कमी असल्या कारणाने सर्व कामं उरकत नाही. ह्या वेळेत वेळ वाढवावी अशी अपेक्षा आहे. बघा, प्रशासन फिरतेच. प्रशासनाला त्यांनी ताकीद करतात की 10 वाजले बरोबर. आता बरोबर शार्प 10 झाले. 11 वाजता म्हणजे 11ला बरोबर बंदच होणार हे सर्व, अशी अपेक्षा आहे. आता थोडंसं मुदत वाढेल, उद्या कदाचित परवा मुदत वाढेल 2 दिवसात. बघा, तरकारी घेण्यास भरपूर गर्दी आहे. नागरिकांची तुडुंब गर्दी होत आहे. प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत अत्यावश्यक, तर सर्वांची धावपळ आहे. 11 वाजता तुम्हाला इथं कोणीच पाहायला भेटणार नाही. बरोबर 11ला सगळीकडे हे होणार, सगळे धावपळ चालू आहे. सगळीकडे बाजारपेठा गच्च भरलेल्या आहेत. आता हाच चौक काही वेळाने तुम्हाला काही दिसणार नाही इथं, असं म्हणायला काही हरकत नाही. हा बघा, पूर्णपणे आता हा गजबजलेलं मार्केट काही वेळाने शुकशुकाट होणार. भर 11 साडे 11ला शुकशुकाट होऊन जाईल. नागरिकांची धावपळ दिसते आता. गावकऱ्यांची सगळं सर्वसामान्यांचे हाल होत आहेत या विषयात. चला, बरोबर 11 वाजलेले आहेत. पावणे 11 झाले. तर 11 वाजता बघा काय गर्दी आता पावणे 11ला. आता थोड्या वेळाने रोडवर तुम्हाला काही दिसणार नाही. फुल ट्रॅफिक जाम आहे सध्या. इथं गाड्या बिड्या आहेत, पण आता अजिबात गाड्या बिड्या दिसणार नाहीत थोड्या वेळाने. गुल सगळे जिकडे तिकडे गायब होणार सगळे सर्वजण. 11 वाजलेले आहेत. 11 वाजता गाव बंद झालेलं आहे. बरोबर 11 वाजता. चला, तुम्हाला 11 वाजता परिस्थिती काय आहे आणि आता 11च्या अगोदरची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला मी पुढे बॅकने दाखवतो. सध्या यवत गावामध्ये परिस्थिती भयंकर आहे. अतिशय मुदत वाढली पाहिजे याची, तर वाढवेल. बघू, चला आपण बघूया, प्रयत्न करू वाढवायची. प्रशासनाला विनंती करूया सर्वजण. नाही मी म्हणलं आता उशीर नको फोन करायला म्हणलं. सदर आदेशाचे उल्लंघन करताना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. यांच्याकडील आदेशान्वये दिनांक 5/8/2025 रोजी पासून यवत गावातील जमाबंदी आदेश सकाळी 6 मंडळी. आता 11 वाजून गेले. 11 वाजल्यानंतर गाव सगळं बंद झालं, सगळं झालं. पण एवढ्या वेळामध्ये कुठलंच काम होत नाही. आता जवळपास सकाळी 6 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत कोणाचं काम होत नाही ना, काय नाही. तर जमावबंदी ही जी काय केलेली आहे याच्यामध्ये थोडीशी वाढ व्हावी अशी मागणी आहे गावकऱ्यांची, की टायमिंग आम्हाला अजून 2 तास वाढवा. आणि त्यानंतर तुम्ही वाटल्यास अजून 4 दिवस चालू ठेवा. 10 तारखेपर्यंत, 15 किंवा जे काही गुरुवार शुक्रवारपर्यंत चालू ठेवा. शुक्रवारचा आठवडे बाजार असतो. आता शुक्रवार आठवडे बाजार भरतोय की नाही याच्यावरती पण लक्ष आहे. सगळं चहाचा कट्टा आहे आमचा बसण्याचा रोजचा. हे आमचं पलीकडं गाव आहे.
शांत दिसणार थोड्या वेळी. काही वेळातच सुटसुकाट होणार. भरगच्च असलेलं गाव 15 मिनिटात तर बंद होणार सगळं. चला, की काय होते आठवडे बाजाराचं काय होतं, तर तरकारी थोडंसं भरलं पाहिजे. 2 तास 4 तास 6 तास दुपारपर्यंत पण का होईना, पण आठवडे बाजारात हा परवाचा भरला पाहिजे. उद्याचा दिवस फक्त मध्ये आहे. कदाचित आज उद्या मोकळं होऊ शकतं, उद्या किंवा आज संध्याकाळी किंवा आदेश पण निघू शकतात किंवा उद्या निघतील. कारण आज बुधवार आणि गुरुवार आणि परवा शुक्रवार, मला वाटतं उद्याचे दिवस हे होईल. उद्या आदेश निघतील कदाचित आणि मुदत आपली हे जे काय आहे आठवडे बाजार भरेल असं शक्यता नाकारता येत नाही. आता तुम्ही बघितलं असेल, आता मी सकाळची आता काही वेळापूर्वी बघितलं सगळं मार्केट, तरकारीची परिस्थिती काय आहे. सगळीकडे जिकडे तिकडे गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. आता तुम्हाला मी बघितलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये आत्ताच्या पुढे याच्या अगोदर, तर भयंकर परिस्थिती ही आहे तिथली. आणि काय म्हणतात त्याला, किराणा दुकान असेल, सर्व टोटल सगळ्या गोष्टी सगळं पाहिल्या तर थोडीशी मुदत वाढायला काही हरकत नाहीये आणि वाढवायलाच पाहिजे. कारण आता सगळीकडे नागरिकांची तीच मागणी आहे की आम्हाला मुदत वाढवा अजून 2 तास. याच्यामध्ये काम उरकत नाही. कारण शेतकऱ्यांचा तर शेतकरी भाग आहे. आता हा भाग आपल्या इकडे भाग सगळा शेतकरी आहे या भागातला. तर जवळपास शेतकरी भाग जवळपास साधारणतः एक 9, 9:30, 10 पर्यंत तर घरचीच कामं असतात शेतकऱ्यांना. फुलं असतील, घरातले कामं सगळी, गुराढोरांचं काम करावं लागतं सगळं. गुराढोरांचं उरकून दाहरा बिरा काढायच्या, डेअरीत दूध घालायचं, फुलं पोचवायची. 9, 9:30 पर्यंत सगळी धावपळ असते. तिथून पुढे मग उरकून यावं लागतं. हे सगळं शेतकरी वर्गांना हे सगळं जड जाते थोडंसं. तर गावकऱ्यांची मागणी पण असावी की थोडंसं वाढवून मिळेल आहे, अशी गावकऱ्यांची पण मागणी आहे की 2 तास वाढवा आणि थोडं आता शिथिल करायला काही हरकत नाही. आता सगळं शांत झालेलं आहे यवतगाव. आता काही कुठे काही अनुचित प्रकार कुठे घडणार नाही किंवा काय होणार नाही अशी अपेक्षा आपण करू आणि पुढे त्याच्यावरती मार्ग निघेल, तोडगा निघेलच. बघूया आपण काय होतंय काय नाही. पण सर्वांची विनंती आहे की हे मुदत वाढली पाहिजे आणि हे केलं पाहिजे. आता जे घडल्यात घटना त्या घडल्यात, ते चुकीच्या घडल्यात. काय कसं काय घडलं तुम्हाला इतिहास तर सगळं माहिती आहे. पण आमच्या यवत गावामध्ये अशा इथून मग अशा घटना घडत नव्हत्या. अशा एकदम अचानक घडायला लागल्यात. पूर्वी 6 महिन्यापूर्वी, आता मला वाटतं 6 बी नसतील झाले या घटनेला, 3-4 महिन्यापूर्वी झाले. एक पहाटे सकाळी रात्री 10:30 वाजता हे झालं. एका घरावर हल्ला झाला. तिथे सुद्धा एका कुटुंबाला एक व्यक्ती गमावा लागला. आणि ते बी ज्यांनी जो हल्ला केला ते सुद्धा तो बाहेरचा होता, तो UP बिहार जबलपूरचा होता तो, त्या साईडचा. पण बिचारा गेला. त्याचे घरचे सगळं हे झालं. आई वडील, पत्नी असेल, त्यांना दुःखातून अजूनही ते दुःखातून सावरतायत. तरच ह्या अशा घटना घडतायत. आता जवळपास अख्खं कुटुंबाचं सगळं होत्याचं नव्हतं झालं त्यांचं. म्हणजे यवतमधलीच घटना आहे काय. आणि त्यानंतर आत्ता एक मध्ये भुलेश्वर घाटामध्ये आमच्या इथे एक विषय झाला. भुलेश्वर घाटामध्ये जे काही झालं तिथे सुद्धा ती व्यक्ती तिकडं खालची धाराशिवची व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला इकडं संगमताने दोघांनी एकत्र मिळून इकडे आणलं भुलेश्वर घाटामध्ये. आणि भुलेश्वर घाटात खाली तिथे फॉरेस्टमध्ये 3-4 मिळून त्या व्यक्तीला, आणि ती एक लेडीज होती, त्या लेडीजने त्या व्यक्तीला त्या अंगावर काय ऍसिड वगैरे रॉकेल बिगेल काय असेल, काय XYZ किंवा त्यासले काय असेल त्यांनी त्याला पेटवून घेतलं, त्यांनी पेटवून दिलं. तर ती व्यक्ती तिथं 4-5 जण त्या व्यक्तीला मारत होते. मारून पेटवलं. म्हणजे किती चुकीची घटना घडल्यात आमच्या भागात. असं कधी इथून माग घडत नव्हतं. ह्या मागच्या 30-35 वर्षात किंवा 40 वर्षात अशा घटना घडल्या नाहीत. हे आत्ताच घडायला लागले ह्या 5-6 महिन्यामध्ये. का झाले, कसं झाले काय माहिती. पण गावाचं नाव खराब व्हायला लागलं. आणि हा भाग थोडंसं जरा क्रिमिनलच्या ह्याच्यामध्ये झाला. सगळं बऱ्याच गोष्टी घडायला लागल्या तिकडे. असं नव्हतं घडायला पाहिजे असं मला वाटतं. तर मलाच म्हणजे सगळ्यांनाच वाटतं. आपण काही लई हे नाही, आपण तुमच्यासारखेच आहे, आपण काही लई हुशार नाही, आपण अडाणीचे असं जे काय असेल ते. पण भुलेश्वर घाटाची घटना घडली, ती व्यक्ती तिकडची, ती हितली नव्हती, बाहेरची धाराशिवची व्यक्ती होती. तिकडून त्यांनी ते लेडीजने प्रेम प्रकरणातून काय विषय झाला तो हिथं आणले, हिथं गंडवून काय म्हणतात त्याला, पटवून हिथं आणला. हिथं रात्रीचं 12:30 वाजता त्याला जाळला बिळला, बरंच काय झालं ते.
आणि नंतर ते सापडले 4-5 दिवसांनी. लोकेशन ट्रॅक वगैरे झाले, माहिती मिसिंगची कंप्लीट झाली, मिसिंगवरून त्याला पकडण्यात आलं काय. आणि ते झाल्यानंतर आता हे तेवढ्यातच हे झालं, हा विषय झाला आमच्या इकडं. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची विटंबना झाली. त्यानंतर आता 27 जुलैला हे एक ठराविक 1 महिना 2 महिने 8 दिवस 15 दिवस मधला जो गॅप आहे हा म्हणजे असं झालेलं लागत लाग. आणि तिथून पुढं मग ते आंदोलन, आक्रोश मोर्चे बिरची सभा वगैरे झाल्या, पोस्ट व्हायरल, असे अनेक प्रकार घडलेत आमच्या गावामध्ये, यवतमध्ये. असं नाही घडायला पाहिजे. जे काही घडले ते अत्यंत चुकीच्या घटना घडल्यात, अत्यंत वाईट घटना घडल्यात ह्या सगळ्या. असो, चला पुन्हा एकदा सांगणे की नागरिक प्रशासनाला किंवा ह्या साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना की तहसीलदार साहेबांना की आम्हाला थोडीशी मुदत वाढून द्या, असं गावकऱ्यांची पण मागणी आहे. आपण पाहिलं आता काही वेळापूर्वी. तर 1-2 तास 3 तास वाढवून मिळावी याची अपेक्षा आहे गावकऱ्यांची. तर सर्वांनी आता बंदला प्रतिसाद दिलाय भरपूर, जमावबंदी झाली सगळं. आता 11च्या नंतर सगळं जिकडे तिकडे गायब होतात, म्हणजे आपापल्या घरी जातात, कामधंदा उरकून सगळं बंद करून. तर थोडीशी मुदत वाढेल कदाचित, मलाही वाटते की उद्या परवापासून थोडीशी शिथिलता अजून देतील, 2 तास अजून वाढवतील, अशी अपेक्षा आपण करू काय. आणि पुढे जाऊ आपण. चला, काय चुकलं असेल एखादा शब्द माझ्या तोंडून तर मला माफी करा, माफी असावी सॉरी. तर काय चुकलं असेल तर माफी असावी. ठीक आहे, चला भेटू नंतर. काही एक 5-5:30 मी जाणार आहे परत. काय परिस्थिती आहे तुम्हाला मी अपडेट देत राहील क्षणोक्षणी. ठीक आहे, चला.